नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सर्वजण तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्यातील गणित विषयाची. आणि आत्तापर्यंत आपण स्वाध्याय 12.2 पर्यंतचे सर्व स्वाध्याय सोडवलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत स्वाध्याय 12.3 हा स्वाध्याय, जो काळ, काम आणि वेग यावर आधारित आहे. पुन्हा तेच सांगतोय, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतरचे सर्व व्हिडिओज तुम्हाला उपलब्ध होतील. त्याचबरोबर या ठिकाणी आपण 7वी स्कॉलरशिप गणिताचा पूर्ण अभ्यासक्रम कव्हर करतोय. तो संपूर्ण अभ्यासक्रम तुमची तयारी होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 12.3 ला, ज्यामध्ये आहे सुरुवातीला प्रश्न क्रमांक 1. 30 कामगार दररोज 8 तास काम करून 6 दिवसात 12 खुर्च्या तयार करतात. तर दीडपट दिवसात 18 खुर्च्या तयार करण्यासाठी त्यांनी दररोज किती तास काम केले पाहिजे हे आपल्याला विचारलेलं आहे. कन्फ्यूज नाही होऊन जायचं. कामगार पण आहेत, तास पण आहेत, दिवस पण आहेत, खुर्च्या पण आहेत. त्यातल्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या बाजूला करायच्यात. म्हणजे इथं दिवसांमध्ये बदल झालाय, पण कामगार जे आहेत ते तेवढेच राहणार आहेत. म्हणजे इथं आपल्याला आता कामगार विचारात घेण्याची गरज नाही. आपल्याला विचारात घ्यायचे तास, दिवस आणि खुर्च्या. तर किती दिवस काम करतायत, दररोज किती तास काम करतायत, आणि त्यातून होणारं जे काम आहे म्हणजेच खुर्च्या ज्या आहेत, या खुर्च्या किती तयार होत आहेत. दररोज 8 तास काम करून 8 तास काम केलं तर 6 दिवसांमध्ये 12 खुर्च्या तयार होतात. तर दीडपट दिवसात, आता दिवस आहे त्यांची दीडपट करायची. दीडपट म्हणजे 6 पूर्ण आणि त्यात अजून त्याचे अर्धे मिळवायचे, म्हणजे 6 आणि 3 9 दिवसांमध्ये त्यांना 18 खुर्च्या तयार करायच्या आहेत. 18 खुर्च्या तयार करण्यासाठी दररोज किती तास काम केले पाहिजे हे आपल्याला शोधायचे. मांडणी तर झाली, आता चलन ओळखायचंय. ते करत असताना पहा, 6 दिवस दररोज 8 तास काम, म्हणजे 6 गुणिले 8 6 8 48 तास काम केलं की 12 खुर्च्या तयार होतात. आणि पुढे विचारले काय, 9 दिवस जर x तास काम केलं तर 18 खुर्च्या तयार झाल्या पाहिजे. तर दररोज किती तास त्यांनी काम केले पाहिजे हे विचारले. कामगारांची संख्या का नाही घेतली, त्यात बदल झालेला नाही. 30च कामगार राहिलेले आहेत. आता इथं आपल्याला तास कळाले, खुर्च्या कळाल्या. यातलं चलन ओळखायचं आहे. तास जर जास्त तास काम केलं तर खुर्च्या सुद्धा जास्त तयार होतील. जर कमी तास काम केलं तर खुर्च्या सुद्धा कमी तयार होणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी जे आहे ते आहे समचलन. कसं काय, जास्त तास काम केले तर खुर्च्याही जास्त तयार होतील, कमी तास काम केले तर खुर्च्या देखील कमी होणार आहेत. तुम्ही म्हणाल हे दिवस आहेत, हे तास आहेत, पण दिवस गुणिले तास म्हणजे एकूण तासच होतात ते. म्हणून तास आणि खुर्च्यांची संख्या यामध्ये आपण चलन शोधलेलं आहे, ते आलं समचलन. समचलन म्हणजेच ह्या दोघांचं गुणोत्तर बरोबर या दोघांचं गुणोत्तर असणार आहे. 6 गुणिले 8 छेद हे 9 गुणिले x बरोबर होणार आहेत 12 छेद 18. भाग देऊया, 6 दुने 12 6 त्रिक 18. आता हे 3 इकडे येऊन गुणिले होतील आणि हे 9 गुणिले x तिकडे जाऊन गुणिले होतील. म्हणजेच हे होणार आहेत 6 गुणिले 8 गुणिले 3 बरोबर हे 2 आधीचे आहेत गुणिले त्याला होणार आहेत 9 गुणिले x. x ची किंमत काढायची, म्हणजे हे 2 गुणिले 9 इकडे येऊन भागिले होणार आहेत. x बरोबर येणार आहेत 6 गुणिले 8 गुणिले 3. 6 गुणिले 8 गुणिले 3. कॅल्क्युलेशन नाही करायची, त्यांना तसेच राहू द्यायची. 2 गुणिले 9 इकडे येऊन भागिले 2 गुणिले 9. चला भाग देऊया. बे एके बे आणि बे त्रिक 6. इथे 3 एके 3 3 त्रिक 9 परत 3 एके 3 आणि 3 एके 3. ते x ची किंमत आलेली आहे 8. x ची किंमत आली 8, म्हणजेच त्यांना दररोज 8 तास त्यांनी काम केलं पाहिजे. x ची व्हॅल्यू 8 आलेली आहे. 8 असणार आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2. आणि मजूर दिवस खेळणी
असं आपल्याला त्यामध्ये दिलेलं आहे. 10 मजूर 7 दिवसात 1400 खेळणी तयार करतात, तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी तयार करतील हे विचारलेलं आहे. पहा इथे आहेत मजूर, त्यानंतर आहेत दिवस आणि त्यानंतर आहेत खेळणी. मजूर, दिवस आणि खेळणी तिघांमध्ये रिलेशन आहे. 10 मजूर 7 दिवसात 1400 खेळणी तयार करतात, तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी तयार करतील हे विचारलेलं आहे. इथे पहा रिलेशन कसं आहे. आता 10 मजूर 7 दिवस म्हणजेच 10 गुणिले 7 70 मजूर झाले. हे 70 मजूर कसे झाले? प्रत्येक दिवशी 10 मजूर आहेत, असे 7 दिवस म्हणजे 10 7 70 मजूर. आणि इथे खाली आहेत 8 गुणिले 3 म्हणजेच 8 त्रिक 24 मजूर झाले. दररोज 8 मजूर असे 3 दिवस 24 मजूर. आणि पुढे आहे खेळण्यांची संख्या. आता आपल्याला मजुरांची संख्या आणि खेळण्यांची संख्या यामधलं रिलेशन ठरवायचं आहे. मजुरांची संख्या वाढली तर खेळण्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे. मजुरांची संख्या जर कमी झाली तर खेळण्यांची संख्या पण कमी होणार आहे. म्हणजेच इथं असणारं जे चलन आहे ते आहे समचलन. चलन ओळखता आलं की गणित सुटलं. समचलन आहे म्हणजेच काय? यांचं गुणोत्तर बरोबर यांचं गुणोत्तर आहे. म्हणजेच हे 10 गुणिले 7 छेद हे 8 गुणिले 3 बरोबर होणार आहेत 1400 छेद x. चला हे सोडूया. हा x इकडे गुणिले होणार आहे. x गुणिले 10 गुणिले 7 बरोबर हे 1400 गुणिले हे 8 गुणिले 3 तिकडे अंशात जातील 8 गुणिले 3. आता किंमत काढायची आपल्याला x ची किंमत काढण्यासाठी होणार आहेत हे 1400 गुणिले 8 गुणिले 3 छेद हे 10 गुणिले 7 तिकडे जाऊन भागिले झाले. 0 0 कॅन्सल झाले. 7 ने भाग द्या. 7 दुने 14 7 0 0. राहिलं काय? 20 गुणिले 8 गुणिले 3 तर होतात 8 त्रिक 24 आणि 24 दुने 48. हे 48 आणि त्यावर एक 0 म्हणजे किती? 480 खेळणी तयार करणार आहेत. एक्सची व्हॅल्यू आली 480. म्हणजेच 8 मजूर 3 दिवसात 480 खेळणी तयार करतील, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात येते? क्रिटिकल वाटली तरी सुद्धा मांडणी केली, चलन ओळखलं की फिनिश. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि परत आली आगगाडी. एका आगगाडीची लांबी 100 मीटर असून तिचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे, तर तारेचा खांब ओलांडायला तिला किती सेकंद लागतील हे विचारलेलं आहे. खांब ओलांडण्यासाठी किती अंतर कापावं लागतं आगगाडीला? स्वतःच्या लांबी एवढंच अंतर कापावं लागतं. म्हणजे या ठिकाणी अंतर किती असणार आहे? 100 मीटर असणार आहे. इथे आपल्याला दिलेला आहे वेग बरोबर काय आहे? 30 किलोमीटर प्रति तास, किलोमीटर पर आवर आहे. आणि आपल्याला काढायचा आहे वेळ काढण्यासाठी काय? तो आपल्याला सेकंदांमध्ये काढायचा आहे. तर या किलोमीटर प्रति तासांचं आपल्याला मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतर करावं लागेल. ते करण्यासाठी आपण याला गुणतो 5/18 ने. 6 त्रिक 18 6 पंचे 30 5 5 झाले हे 25/3 मीटर प्रति सेकंद हा आलेला आहे आगगाडीचा वेग. आता अंतर माहीत आहे, वेग माहीत आहे, वेळ काढायचा आहे. तर वेळ बरोबर काय? वेळ बरोबर असतो अंतर भागिले वेग. आता ही सूत्र मात्र पाठ झाली असतील, आता सांगणार नाही आहे कसं आलं ते. अंतर भागिले वेग करायचं आहे. अंतर आहे किती? 100 मीटर भागिले वेग किती आला मीटर प्रति सेकंदांमध्ये? 25/3. हे म्हणजेच काय आहेत? 100 भागिले 25/3. अजूनही मी भागिले लिहितो, पण हे डायरेक्ट उलटून गुणिले असतात. हे आपल्याला आता जमायला पाहिजे, पण सगळ्यांना समजलं पाहिजे म्हणून मी या स्टेपसुद्धा लिहितोय. हे 100 भागिले म्हणजेच होणार आहेत उलटून गुणिले 3/25. 100ला छेद काय नाही म्हणजे 1. 25 एके 25, 25 चौक 100, 4 त्रिक आले 12 आणि हे काय असणार आहेत? सेकंद, कारण तो आहे वेळ. 12 सेकंद हे उत्तर आलेलं आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं
योग्य उत्तर राहील. लक्षात येतंय लक्षात? सोपं वाटायला लागलं काळकाम वेग आता? कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया खूप मोलाच्या आहेत माझ्यासाठी, त्यामुळे कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया सांगत चला. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि इथं सुद्धा आली आगगाडी. पाहूयात. 500 मीटर लांबीची ताशी 90 किमी वेगाने धावणारी आगगाडी एक बोगदा 1 मिनिट 40 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती हे आपल्याला विचारलेलं आहे. बोगद्याची लांबी x मानूया. म्हणजे आगगाडीने कापायचं एकूण अंतर किती झालं? आगगाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी म्हणजेच 500 अधिक x हे काय आहेत? मीटर. एवढं अंतर कापायचं आहे. त्यानंतर आपल्याला वेळ दिलेला आहे 1 मिनिट 40 सेकंद. वेळ जो आहे 1 मिनिट 40 सेकंद आहे, त्या सगळ्याचे सेकंद करून टाकायचे. का? तर हे मीटर आहे. पुन्हा वेगालाही आपण मीटर पर सेकंदमध्ये आणणार आहोत. मग 1 मिनिट 40 सेकंद म्हणजेच 60 अधिक 40 म्हणजेच 100 सेकंद वेळ लागतो. गाडीचा वेग आपल्याला दिलेला आहे, तो काय आहे? 90 किलोमीटर प्रति तास, 90 किलोमीटर पर आवर आहे. याचे करावे लागतील मीटर प्रति सेकंद. 90चे मीटर प्रति सेकंद करताना 90ला आपण 518ने गुणणार. छेद काय नाही म्हणजे 18 एके 18, 18 पंचे 90, 5 5 झाले 25 मीटर प्रति सेकंद. वेग पण मिळाला. अंतर माहिती आहे, वेळ माहिती आहे, वेग माहिती आहे. चला आता रिलेशन मांडूया. अंतर बरोबर आलं पहा सूत्र. हे सूत्र खूप बेसिक आहेत आणि हे प्रत्येक वेळी लागत आहेत, त्यामुळे हे पाठ असू द्या. अंतर किती आहे? 500 अधिक x. हे 500 प्लस x इज इक्वल टू वेग कितीचा आला? 25चा. वेळ किती लागतोय? 100 सेकंद. हे 100. आता इथं 500 प्लस x इज इक्वल टू होणार आहे 25 वर डबल 0 2500. x बरोबर किती येणार आहे? हे 2500 मायनस हे 500 इकडे प्लस होते, तिकडे जाऊन मायनस होणार आहेत. -500 म्हणजे x ची किंमत किती आली? 2500 मधून 500 गेले म्हणजे 2000. हे काय आहेत? मीटर. x ची व्हॅल्यू आली 2000 मीटर. आपल्याला विचारली बोगद्याची लांबी, ती म्हणजेच x होती आणि ती आलेली आहे 2000 मीटर. आता 2000 मीटर यात पर्याय दिसत नाही, पण 2000 मीटर म्हणजेच काय? 2 किलोमीटर. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असतो, म्हणजेच बोगद्याची लांबी असणार आहे 2 किलोमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 4. कसं सोडवलं समजलं असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. 5 मध्ये आता 3 जण एकत्र कामाला लागलेले दिसत आहेत. चला पाहूया. राम, नरेश व सुखदेव एक काम एकत्रितपणे 18 दिवसात पूर्ण करतात. राम एकटा ते काम 36 दिवसात, तर नरेश एकटा ते काम 54 दिवसात संपवू शकतो. तर सुखदेव एकटा ते काम किती दिवसात संपवू शकेल हे विचारलेलं आहे. राम, त्यानंतर आहे नरेश आणि त्यानंतर आहे सुखदेव. आता हे तिघं मिळून काय करतात? 18 दिवसांमध्ये काम संपवतात. तर पहिल्यांदा सांगितले राम एकटा 36 दिवसात. राम 36 दिवसात करतो म्हणजे रामचं एका दिवसाचं काम 1/36. नरेश एकटा 54 दिवसात म्हणजे नरेशचं एक दिवसाचं काम 1/54. आणि सुखदेव किती दिवसात संपू शकेल असं आपल्याला विचारले. सुखदेव आपण समजूया की x दिवसांमध्ये ते काम संपवेल, म्हणजे सुखदेवचं एक दिवसाचं काम असणार आहे 1/x. तिघं मिळून ते काम संपवतात 18 दिवसांमध्ये. तिघं मिळून संपवतात 18 दिवसांमध्ये, म्हणजे तिघांचं मिळून एका दिवसाचं काम किती असणार आहे? 1/18 असणार आहे. तिघांचं मिळून एका दिवसाचं काम. चला आता हे मांडायचंय. तिघांचं एका दिवसाचं काम म्हणजेच हे 1/36 अधिक 1/54 अधिक हे 1/x बरोबर काय असणार आहे? 1/18. तिघांचं मिळून एका दिवसाचं काम. हे आता सोडवायचंय. इथे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची म्हणजे या दोघांना पलीकडे पाठवून देऊ. हे 1/x बरोबर होणार आहेत. पुढे आहेत 1/18 मायनस हे दोघं पलीकडे जाऊन मायनस होणार आहेत. -1/36
मायनस हे 1/54. आता आपल्याला काढायचा आहे छेदांचा लसावी. लसावी किती होणार आहे? 18, 36 आणि 54. 18 त्रिक 54 होतात, 36 दुने 72 होतात, 54 दुने 108, 36 त्रिक 108 आणि 18 सक 108. म्हणजे छेदांचा लसावी जो आहे तो 108 येणार आहे. 108 येण्यासाठी 18 सख 108 म्हणजे इथं अंशाला 6 ने गुणावं लागेल. 36 त्रिक 108 म्हणजे इथं 3 ने गुणावं लागेल आणि 54 दुने 108 म्हणजे इथे 2 ने गुणावं लागेल. म्हणजे 6 1 आहे 6 मायनस हे 3 आणि हे -2. म्हणजेच इथे काय येणार आहे? 1/x बरोबर 6तून 3 गेले राहिले 3, 3तनं 2 गेला राहिला 1, 1/108. 1/108 आला. तिरकस गुणाकार करा. 108 इकडे गुणिले x तिकडे जाऊन गुणिले म्हणजेच x बरोबर येणार आहे 108. 108 म्हणजे सुखदेवला एकट्याला जर ते काम करायचं असेल तर त्याला 108 दिवस लागणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. अपूर्णांकावरील क्रियांवर आपलं कमांड असणं गरजेचं आहे, तरच हे प्रश्न सुटू शकतात. म्हणजे गणित असं इंडिपेंडंट नाही आहे की हा टॉपिक मला चांगला जमेल आणि तो जमणार नाही. हे एकावर एक रचलेलं आहे सगळं. जर एक पाया कच्चा असेल तर पुढील इमारत देखील कच्ची होत जाते. त्यामुळं ज्या गोष्टी ज्या ज्या वेळी आपल्या समोर येतील त्या वेळेस त्या परफेक्ट शिकून घ्यायच्यात, कारण त्याचा वापर पुढे होणारच असतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि तो सोडवून पहा. चला करा सुरुवात. जर m माणसे एक काम 10 दिवसात करतात तर तेच काम m+7 माणसे किती दिवसात करतील हे विचारलेलं आहे. यात आहेत माणसे, माणसाने, माणसाशी, माणसासम वागणे आणि पुढे आहेत दिवस. आता यामध्ये पहा, m माणसे 10 दिवसात करतात तर m+7 माणसे किती दिवसात करतील हे विचारलेलं आहे. यांच्यातलं रिलेशन ठरवा. माणसं वाढली तर दिवस कमी लागतात, माणसं कमी झाली तर दिवस जास्त लागतात. म्हणजेच याच्यामध्ये आहे व्यस्त चलन. व्यस्त चलन असेल तर काय? या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार, म्हणजेच m गुणिले 10 बरोबर होणार आहेत m+7 गुणिले x. आता इथं आपल्याला काढायची आहे x ची किंमत, म्हणजे m+7 इकडे भागिले होणार आहेत. हे 10 गुणिले m होणार आहेत 10m छेद हे m+7 इकडे येतील, बरोबर असणार आहे x. म्हणजेच m+7 माणसांना किती दिवस लागतील? x एवढे दिवस लागणार आहेत. ते आहेत 10m छेद m+7. 10m छेद m+7 हे असे आहेत. टाईप करताना हे अंश छेद जे आहे ते असे ऑब्लिकमध्ये आलेले आहेत, पण ते म्हणजेच काय आहेत? 10m छेद m+7 आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. m येऊ नाही तर काही येऊ, आपली प्रोसिजर जी आहे ती फॉलो करत जायची. ॲटोमॅटिक आपण उत्तराला पोहोचतो आणि तसे पर्याय देखील दिलेले असतात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. चला वाचा आणि सोडवायला सुरुवात करा. मनोहर व सलमा दोघे मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. मनोहर एकटा तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर तेच काम एकट्या सलमास पूर्ण करण्यास किती दिवस लागतील हे विचारले. सोपा प्रश्न आहे पहा. यात आहे मनोहर आणि दुसरी आहे सलमा. मनोहर आणि सलमा दोघं मिळून, मनोहर प्लस सलमा दोघं मिळून काय करतात? 20 दिवसात करतात. म्हणजे एका दिवसाचं काम त्यांचं 1/20. मनोहर एकटा ते काम 30 दिवसात करतो, म्हणजे मनोहरचं एका दिवसाचं काम 1/30. आपल्याला विचारले सलमा एकटी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. तर सलमा जर x दिवसात पूर्ण करणार असेल तर तिचं एका दिवसाचं काम असणार आहे 1/x. तिघं मिळाले, तिघांचं रिलेशन मांडूया. मनोहर अधिक सलमा म्हणजेच 1/30 अधिक हे 1/x बरोबर होणार आहे, दोघं मिळून 1/20 काम करतात. आता 1/x ची काढायची म्हणजे हे तिकडे जातील आणि वजा होतील. 1/x बरोबर हे 1/20 वजा 1/30.
दोनच असतील तेव्हा काही लसावीच्या भानगडीत नाही पडायचं, तिरकस गुणाकार करायचा डायरेक्ट आणि सोडवून टाकायचं. 30 एके 30 वजा 20 एके 20 छेद 20 गुणिले 30 म्हणजे 32 6 आणि हे 2 शून्य 600. 1 छेद x बरोबर आले 30 मधून 20 गेले 10 छेद 600. 0 0 कट झाले. हे 60 इकडे येऊन गुणिले, हा x तिकडे जाऊन गुणिले, म्हणजेच x बरोबर किती येणार आहे 60. म्हणजेच एकट्या सलमाला x दिवस लागणार आहेत, ते म्हणजेच आहेत 60 दिवस लागणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सेम टाईप झाला होता, तिथं तर तिघ होते, आत्ताच्या प्रश्नात तर दोघच होते, त्यामुळं काही अडचण नाही. एका दिवसाच्या कामाचे कॅल्क्युलेशन्स केले की हे प्रश्न देखील झटपट पटापट सुटून जातात. 8वा आहे एक काम 15 दिवसात करतो. व ब हे तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर ब तेच काम एकटा किती दिवसात पूर्ण करेल. सेम टाईप आहे, आता मनोहर सलमाचं सोडवलं तसंच हे आहे. त्यानंतर आहे ब आणि आहे अधिक ब अधिक ब. आता यामध्ये पहा 15 दिवसात म्हणजे चं 1/15 झालं काम. आणि ब मिळून 6 दिवसात म्हणजे त्यांचं झालं 1/6 काम. ब किती दिवसात करतो, ब x दिवसात करतो असं म्हटलं तर बचं 1 दिवसाचं काम 1/x. चला मांडा यांची बेरीज आणि सोडवा. चं 1/15 अधिक बचं 1/x बरोबर दोघांचं मिळून किती होणार 1/6. 1/15 तिकडे जाऊन वजा 1/x बरोबर 1/6 वजा 1/15 म्हणजेच 1/x बरोबर आले 15 एके 15 आणि हे 6 एके 6 छेद 15 गुणिले 6 15 सक होतात 90 म्हणजेच 1/x बरोबर आले 15तून 6 गेले राहिले 9 छेद 90. 9 एके 9 आणि 9 दाय झाले 90. 1/x बरोबर आला 1/10. तिरकस गुणाकार करून पहा, हे 10 इकडे आले, हा x तिकडे गेला, x ची किंमत आलेली आहे 10 आणि x म्हणजेच काय ब एकटा तो x दिवसात करेल, म्हणजेच ब ते काम 10 दिवसांमध्ये करणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. भरभर सोडवलं कारण टाईप रिपीट आहे, तुमच्या लक्षात आलेला असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि याच्यात आहे कारगिलचं युद्ध. कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किलोमीटर अंतर तोडतो, तर गोळ्याचा वेग प्रति सेकंद किती हे विचारलेलं आहे. प्रति सेकंद किती किलोमीटर, 105 मीटर आहे. आपल्याला काढायचा आहे वेग, आणि वेग बरोबर माहिती आहे बेसिक सूत्र अंतर भागिले वेळ करायचा असतो. आता आपल्याला प्रति सेकंद वेग काढायचा आहे, म्हणजे दिलेला कालावधी सेकंदात पाहिजे, तो आहेच सेकंदात 3.5, वेळ आहे 3.5 आणि अंतर किती तोडतो तो 105 किलोमीटर जातो 3.5 सेकंदात, म्हणजेच हे 105 किलोमीटर प्रति सेकंदामध्ये त्याचा वेग आपल्याला मिळणार आहे. आता हे सोडवताना इथे दशांश चिन्ह कुठे असणार, इथे असणार आहे, त्याच्या पुढे 1 0 मी देतो आणि दशांश चिन्हानंतरचे अंक समान करून घेतो. हे केल्यानंतर दोन्हीकडे दशांश चिन्ह एक घर पुढे सरकूया, म्हणजे हे झाले 10 50 छेद झाले हे 35. लहान लहान संख्येने भाग देऊन सोडवा, येत असेल तर डायरेक्टही सोडवा. 35 एके 35 35 त्रिक 105 आणि 35 0 0 म्हणजेच काय आले 30 किलोमीटर पर सेकंद हा झाला त्याचा वेग. 30 किलोमीटर प्रति सेकंद आणि आपल्याला विचारले तेच प्रति सेकंद वेग किती, तर तो आलेला आहे 30 किलोमीटर प्रति सेकंद, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे आणि पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि सोपा आहे तो पण. ए आणि बी या दोन गावांमधील अंतर 264 किलोमीटर आहे. एक बस ए या गावावरून ठीक 10 वाजता ताशी 60 किमी वेगाने बी या गावाकडे निघाली, तर ती किती वाजता बी गावात पोहोचेल हे विचारलेलं आहे. आता अंतर दिलेलं आहे, अंतर आहे 264 किलोमीटर.
त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, बसचा दिलेला आहे वेग. वेग आहे 60 किलोमीटर ताशी म्हणजे पर आवर आहे. आपल्याला काढायचा आहे वेळ. वेळ बरोबर किती, आणि मग ते 10 वाजता निघाले किती वाजता पोहोचेल हा पुढचा विषय आहे. इथं वेळ बरोबर काय असतं, वेळेचं सूत्र आपलं वेळ बरोबर अंतर भागिले वेग असतो. हे अंतर भागिले वेग असतो. अंतर भागिले वेग म्हणजेच इथे अंतर आहे 264 आणि वेग आहे 60चा. आता इथे एक लक्षात घ्या, याला जर आपण अपूर्णांकांमध्ये भाग दिला तर त्या वेळेचं रूपांतर पुन्हा आपल्याला तास आणि मिनिटांमध्ये करणं क्लिष्ट होणार आहे. त्यापेक्षा याच्या छेदातच 60 आले आहेत. मग याचं रूपांतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केलं तर आपलं काम सोपं होणार आहे. पहा, वेळ बरोबर आता 60ने याला भागताना 60 गुणिले 4 होतात 240. 60 गुणिले 4 केलेवाले 240. 264 मधनं 240 गेले की राहतात शिल्लक किती, 24/60. म्हणजेच हे काय झाले, हे 4 तास झाले. आणि हे पुढचे जे 24 आहेत ते 60 पैकी 24 आहेत, म्हणजे ती मिनिटे आहेत. म्हणजेच हे होणार आहेत 4 तास आणि 24 मिनिटे. 4 तास आणि 24 मिनिटं होणार आहेत. गाडी निघाली किती वाजता, 10 वाजता. ती पोहोचेल कधी हे विचारलंय. 10 आणि 4 होणार आहेत 14 तास. 14 वाजून 24 मिनिटांनी ती बस पोहोचणार आहे. 14 वाजून 24 वाजता हा आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. हे तुमच्या लक्षात आलं का? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून सोडवलेलं आहे. तुम्हाला समजा नाही कळलं हे आणि दशांश अपूर्णांकामध्येच पाहिजे तर 6 आणि 4 10 आणि 2 12 म्हणजे 3ने भाग जातोय, 2ने पण जातोय म्हणजे 6ने भाग जाणार आहे. तर याला भाग देऊया. ह्या 264/60ला इथं 6 × 24 राहिले, 2 6 × 24 आणि हे साइन 60 म्हणजे हे आले 4.4 तास आलेले आहेत. आणि जेव्हा कधी अशा दशांश अपूर्णांकांमध्ये तास येतात तेव्हा त्यातले एकक स्थानी असणारा अंक आहे तो तास सांगत असतो आणि दशक स्थानी असणाऱ्या अंकाला जर तुम्ही 6ने गुणलं तर आपल्याला मिनिटे मिळत असतात. म्हणजेच हे 4 तास 24 मिनिटं होतात. तसेही आपण काढले. दशांश अपूर्णांकात असणाऱ्या वेळेचं तास आणि मिनिटामध्ये रूपांतर करणं हे एक वेगळं स्किल आहे. दशांश चिन्हानंतर पहिल्या अंकाला जर 6ने गुणलं तर आपल्याला मिनिटं मिळतात. याच्या पुढे एखादा अंक असता त्याला जर 36 गुणलं तर आपल्याला सेकंद मिळत असतात. तो वेगळा विषय आहे. त्यावर एक खास व्हिडिओ वाटल्यास आपण नंतर बनवूया. चला जाऊया पुढे. याचं उत्तर तर आले 14 वाजून 24 मिनिटांनी. पुढे आहे, पुढे काही नाही. इथे काळ, काम, वेग संपूर्ण झालेला आहे. त्यातली सर्व उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. सर्व स्वाध्याय सोडवलेले आहेत. सर्व स्वाध्यायातले सर्व प्रश्नही सोडवलेले आहेत. लगेचच सुरुवात करणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये घटक क्रमांक 13ला, जो आहे सरासरी. आणि सरासरी देखील तुमची एकदम सोपी करून टाकणार आहे. सरासरीवर देखील एक उदाहरण परीक्षेमध्ये फिक्स येतं. एक उदाहरण म्हणजे 2-2 मार्क आपल्याला गोळा करायचे आहेत आणि ते एकदाच नाही होणार. त्यासाठी दररोज थोडं पुढं सरकत राहिलं पाहिजे. दररोज काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. जास्तीचा जर सराव करायचा असेल तर तुम्हाला TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप ही जी प्लेलिस्ट दिसतीये यामध्ये ॲप्लिकेशन लेवलचे आणि 7वी स्कॉलरशिपचेच सगळे प्रश्न आहेत. त्या व्हरायटी प्रश्नांचा देखील सराव करा. तुम्ही राज्यात याल, 90पेक्षा जास्त मार्क मिळवाल आणि ते तुम्ही करणारच आहात. चला तर मग भेटूया घटक 13 सरासरीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, दररोज काहीतरी नवीन शिका. धन्यवाद.